मैत्रिणीनं बाईक चालवणं माझं फार मोठं पॅशन आहे. पण आत्ताचं नाही, आता बऱ्याच मुली बाईक चालवतात आणि छान चालवतात, अगदी रेग्युलर सुद्धा चालवतात. पण मला वाटतं 90च्या दरम्यानचा हा किस्सा आहे. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मला त्यांना डबा घेऊन जायचा होता. तर दुसरं कोणतं वाहन नव्हतं, पण माझ्या भावाचा एक मित्र बाईक घेऊन आला. त्याला म्हटलं एक 10 मिनिटं थांबलास तर मी तुझ्या बाईकवरनं अण्णांना डबा घेऊन येते. त्याने दिली बाईक मला. अहो मस्त चांगली स्पोर्ट बाईक होती, भारी एकदम. मला पण बरं वाटलं जरा. डबा लावला पाठीला आणि बाईकवरनं निघाले. रस्त्याने मला कळे ना की सगळे लोक माझ्याकडे का बघतायत. मला असं वाटतं तोंडाला काळं बिळं लागलं का काय, पण तसं नव्हतं ते. कारण कोल्हापुरात त्यावेळेला बाईक चालवणारे असे मोजक्याच असतील बायका, त्यामुळे सगळेजण आपापला उद्योग सोडून माझ्याकडे बघत होते. गंमत अशी झाली की हॉस्पिटल जवळ आले मी आणि हॉस्पिटलला तिथं ते 2 व्हीलर पार्किंगची जागा होती, तिथे एक रिक्षा उभी होती. काय तर मग मला आधी बाबांना डबा द्यायची आणि परत बाईक त्याला द्यायची घाई होती, त्यामुळे मी मागणं हॉर्न वाजवायला लागले त्याला. तर तो काही बघायला तयार नाही. अहो माझा रिक्षावाला कोल्हापूरचा दादा होता ना, त्यामुळे तो काही बघायला तयार नाही. नंतर मी जेव्हा जास्तच हॉर्न वाजवायला लागले तर त्या आतनच ओरडला, अरे थांब की जरा, एवढी काय घाई आहे तुला, असं आतनच ओरडला. मग मी परत हॉर्न वाजवला. नंतर त्याला राग आला आणि बाईकच्या बाहेर आला आणि मला जसं बाईकवर बघितलं तसं म्हणला, आहो कधीच सांगतो या ना, उतरा उतरा लवकर खाली, मॅडमला गाडी लावायची, इथं उतरा खाली लवकर उतरा, असं म्हणून अक्षरशः रिक्षा हातानं बाजू. मी म्हटलं दादा रिक्षात बसून घालत ती बाजूला. तर त्यांना अक्षरशः रिक्षा नाही नाही मॅडम तुम्ही लावा ना गाडी, असं करून ना ती रिक्षा अशी बाजूला नेली आणि मला बाईक लावायला जागा दिली. मला एवढं हसू आलं आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जे सगळं केलं ते त्याला बहुतेक मी पोलीस वाटले, म्हणून त्यानं अशी ती इतक्या गडबडीनं त्याची ती रिक्षा काढली आणि मला बाईक लावायला जागा दिली. असे किस्से नेहमी घडत असतात.